The velocity of a water in a river is 9 km per hour of the upper surface. The river is 10-meter deep. If the coefficient of viscosity of water is 10 raised to power minus 2 poise, then the shearing stress between the horizontal layer of water is. So ह्या प्रश्नामध्ये the river is flowing with velocity आपल्याला दिली आहे किती, it is 9 km per hour. तर याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे 5/18 ने मल्टिप्लाय करा, तर हे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट झालं. आणि याचं डेप्थ किती आहे, डेप्थ दिली आहे आपल्याला 10 मीटर, आणि आपल्याला विचारलंय shearing stress. ओके, सो व्हॉट इज shearing stress? इट इज फोर्स अपॉन एरिया. आता इथे आपल्याला विस्कॉसिटी दिली आहे, पण ते जी विस्कॉसिटी आहे त्याचं युनिट इथे पॉइज आहे. पॉइज आहे म्हणजे ते सीजीएस मध्ये आपल्याला गिवन आहे. ओके, सो फर्स्ट वी शुड नो द फॉर्म्युला ऑफ विस्कॉसिटी. विस्कॉस फोर्सचा फॉर्म्युला काय असते, इट इज म्यू ए डीव्ही बाय डीएक्स. आता इथे एफ व्ही डिवायडेड बाय ए आपल्याला काढायचं आहे, विच इज इक्वल्स टू म्यू गिवन आहे, डीव्ही गिवन आहे, डीएक्स म्हणजे हे डिस्टन्स गिवन आहे 10 मीटर. सो सर्वात पहिले आपण बघू म्यूचं युनिट काय असणार आहे. म्यूचं युनिट काय असेल, इट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर इंटू हा डीव्ही खाली जाणार म्हणजे मीटर पर सेकंड खाली, आणि हा डीएक्स वरती जाणार म्हणजे मीटर. म्हणजे याचे जे युनिट असणार आहे रे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंड, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, हे याचं एसआय युनिट झालं, एसआय युनिट. आता याचं सीजीएस युनिट काय असेल, न्यूटनच्या जागी काय यायला पाहिजे, डाईन, आणि 1 न्यूटन म्हणजे 10 रेस टू पॉवर 5 डाईन सेकंड डिवायडेड बाय 1 मीटर स्क्वेअर म्हणजे 10 रेस टू पॉवर 4 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच काय झालं, हे 10 हे कॅन्सल झालं, ठीक आहे. सो 10 डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर, आणि डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअरलाच आपण काय म्हणतो, पॉइस. म्हणजे 1 एसआय युनिट विच इज इक्वल्स टू 10 पॉइस, असं आपण म्हणू शकतो इथे. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला किती पॉइस डेन्सिटी दिली आहे, सॉरी विस्कॉसिटी दिली आहे, 10 रेस टू पॉवर मायनस 2 पॉइस दिली आहे. तर एसआय युनिट मध्ये जर काढायचं झालं तर युनिटरी मेथडने आपण काय घेणार इथे, एक्स. सो एक्स इंटू 10 इक्वल्स टू 1 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 2, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली, 10 रेस टू पॉवर मायनस 3. म्हणजे विस्कॉसिटी एसआय युनिट मध्ये किती आली, 10 रेस टू पॉवर मायनस 3. ओके, आता हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. सिम्पली आपल्याला काय काढायचं आहे इथे, एफ व्ही डिवायडेड बाय ए. ओके, हे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे शिअरिंग स्ट्रेस आपल्याला प्रश्नामध्ये विचारलाय. विस्कॉसिटी किती रे, 10 रेस टू पॉवर मायनस 3 इंटू वेलॉसिटी किती, 9 इंटू 5 डिवायडेड बाय 18, आणि डिस्टन्स किती आहे, 10. सो दिस इज 1, दिस इज 2 जा, आणि याचं जे आन्सर येणार आहे बघा, 5 डिवायडेड बाय, हे मी थोडं इरेज करतो इथे. ओके, so this will become 10 raised to power minus 3 into a 5 divided by 2 into 10. Okay, so again this is 2 जा, so इथे काय येतं, it is 10 raised to power minus 3 into 1 by 4, म्हणजेच 0.25, 1 by 4 म्हणजे 0.25 into 10 raised to power minus 3, आणि याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, बिकॉज त्यांनी आपल्याला काय विचारलंय, शिअरिंग स्ट्रेस. तर करेक्ट आन्सर जर इथे बघायचं झालं, सो ऑप्शन बी इज दी करेक्ट.